शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे। विशेषतः ग्रामीण भागात अनेक कुटुंबांसाठी शेती हा उपजीविकेचा प्रमुख स्रोत आहे। परंतु शेतजमिनीच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो। आपण शेतजमिनीच्या वाटणीच्या विविध पैलूवर सखोल दृष्टिक्षेप टाकणार आहोत। शेतजमिनीची वाटणी प्राथमिक माहिती जाणून घेऊया पुढील प्रमाणे। शेतजमिनीची वाटणी ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी अनेकदा वारसा हक्काशी निगडीत असते। सामान्यतः ग्रामीण भागात एका कुटुंबाची संपूर्ण जमीन कुटुंब प्रमुखाच्या नावावर असते। कुटुंब प्रमुखाच्या निधनानंतर ही जमीन वारसदारामध्ये वाटली जाणे आवश्यक असते। वाटणीच्या पद्धती पुढील प्रमाणे। शेतजमिनीची वाटणी मुख्यतः 3 पद्धतीने केली जाऊ शकते। अ. दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप। या पद्धतीत दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची नोंदणी केली जाते आणि त्यानुसार जमिनीची फोड होते। ब. महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार या कायद्याच्या तरतुदीनुसार तहसीलदार जमिनीची वाटणी करू शकतात। क. दिवाणी न्यायालयात दावा दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये वाटणीची दावा दाखल करून न्यायालयाच्या आदेशानुसार जमीन वाटप होऊ शकते। सुलभ वाटणी प्रक्रिया महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85। अलीकडच्या काळात शासनाने शेतजमीन वाटणीची प्रक्रिया सुलभ केली आहे। महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 नुसार आता कमी खर्चात आणि कमी वेळेत जमीन वाटणी शक्य झाली आहे। या प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे। अर्ज प्रक्रिया सर्व वारसदारांनी एकमताने तहसीलदाराकडे अर्ज करावा। शुल्क 100 रुपयाच्या बॉन्ड पेपर शिवाय कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही। कायदेशीर आधार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 85। पडताळणी सर्व वारसदाराची संमती असल्याची खात्री करण्यासाठी नोटीस काढली जाते। अंमलबजावणी तहसीलदाराचा आदेश मिळाल्यानंतर तलाठी वाटणीची अंमलबजावणी करतात। वाटणी प्रक्रियेतील आव्हाने शेतजमीन वाटणीत अनेक आव्हाने असू शकतात। वारसदारामधील मतभेद कायदेशीर गुंतागुंत प्रक्रियेची अनभिन्नता वेळ आणि पैशाचा खर्च नोंदणी आणि दस्तऐवजीकरणातील अडचणी। वाटणी प्रक्रियेचे फायदे योग्य पद्धतीने केलेल्या जमीन वाटणीची अनेक फायदे आहेत। कायदेशीर स्पष्टता प्रत्येक वारसदाराचा हिस्सा स्पष्टपणे निश्चित होतो। वाद निवारण भविष्यातील संभाव्य वाद टाळले जातात। आर्थिक व्यवहार वैयक्तिक जमीन मालकी कर्ज किंवा विक्रीसाठी उपयुक्त ठरते। विकास संधी प्रत्येक वारसदार आपल्या हिश्श्याच्या जमिनीची स्वतंत्रपणे विकास करू शकतो। शेतजमीन वाटणीसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असतात। 7/12 उतारा 8A उतारा मृत्यू प्रमाणपत्र वारस प्रमाणपत्र सर्व वारसदारांचे ओळखपत्र आणि पत्ते संमती पत्र। वाटणी प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे पुढील प्रमाणे। अ. प्राथमिक चर्चा सर्व वारसदारांमध्ये सामंजस्याने चर्चा करणे। ब. दस्तऐवज संकलन आवश्यक कागदपत्रे जमा करणे। क. अर्ज प्रक्रिया तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करणे। ड. पडताळणी अधिकाऱ्याकडून माहितीची पडताळणी। ई. नोटीस जारी इतर संबंधित व्यक्तींना आक्षेप नोंदवण्याची संधी। फ. आदेश तहसीलदाराकडून वाटणीचा अंतिम आदेश। ग. अंमलबजावणी तलाठ्यांकडून प्रत्यक्ष जमीन वाटणी। वाटणीनंतरचे महत्त्वाचे मुद्दे नवीन 7/12 उतारा वाटणीनंतर प्रत्येक वारसदाराला नवीन 7/12 उतारा मिळणे महत्त्वाचे आहे। सीमांकन जमिनीच्या नवीन सीमा निश्चित करणे आणि त्यांचे चिन्हांकन करणे। कर भरणा नवीन मालकीनुसार जमीन कर भरणे। बँक खाते अद्यतनीकरण शेती कर्जासाठी बँक खात्याची माहिती अद्यतनित करणे। विशेष परिस्थिती एकमत नसल्यास काही वेळा सर्व वारसदारांमध्ये एकमत नसू शकते। अशा परिस्थितीत मध्यस्थी कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्ती किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्तीची मदत घेणे। कायदेशीर सल्ला अनुभवी वकिलांचा सल्ला घेणे। न्यायालयीन मार्ग शेवटचा पर्याय म्हणून न्यायालयात दावा दाखल करणे। डिजिटल युगातील वाटणी प्रक्रिया आधुनिक काळात महसूल विभागाने अनेक डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत। ऑनलाईन अर्ज काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध। डिजिटल रेकॉर्ड जमीन रेकॉर्डचे संगणकीकरण। SMS सेवा अर्जाच्या स्थितीबद्दल SMS द्वारे माहिती। ई चावडी ग्रामीण स्तरावर डिजिटल सेवा केंद्रे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत जाणून घेऊया। माहिती जागरूकता वाटणी प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती घ्या।
दस्तऐवज जतन, सर्व महत्त्वाचे कागदपत्र सुरक्षित ठेवा. वेळेचे नियोजन, प्रक्रिया वेळखाऊ असू शकते, त्यामुळे योग्य नियोजन करा. सल्ला मसलत, आवश्यकता असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या. भावनिक पैलू, कौटुंबिक संबंध जपण्याचा प्रयत्न करा. शेतजमिनीची वाटणी ही एक गुंतागुंतीची परंतु महत्त्वाची प्रक्रिया आहे. योग्य माहिती, सहकार्य आणि कायदेशीर मार्गदर्शनासह ही प्रक्रिया सुलभ होऊ शकते. महाराष्ट्र शासनाने केलेल्या सुधारणेमुळे आता कमी खर्चात आणि कमी वेळेत वाटणी शक्य झाली आहे. शेतकरी बांधवांनी या सुविधाचा लाभ घेऊन आपली जमीन कायदेशीररित्या वाटून घ्यावी, जेणेकरून भविष्यात कोणतेही वाद उद्भवणार नाहीत आणि प्रत्येक वारसदार आपल्या हिश्श्याच्या जमिनीचा योग्य वापर करू शकेल. शेतजमीन ही केवळ मालमत्ता नसून ती पूर्वजांचा वारसा आणि कुटुंबाचे भविष्य आहे. त्यामुळे तिच्या वाटणीत सामंजस्य, न्याय आणि पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वाटणीमुळे केवळ कायदेशीर गुंतागुंत टाळली जाते, तर कुटुंबातील सौहार्दपूर्ण वातावरण टिकून राहण्यासही मदत होते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्यामुळे आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यास मदत मिळते.